against anything. तर मित्रांनो, आजचा आपला जो काही व्हिडिओ आहे तो आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग व्हायरल रील्स व्हिडिओ एडिटिंग वरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि व्हिडिओ एकदम नेक्स्ट लेवल झालेला आहे. तो तुम्ही डेमो बघून समजलाच असा. आणि मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण जे काय मटेरियल यूज केलेले आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्या समोरील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, कॅपकट ओपन झाल्यानंतर इथे आपल्याला न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करायचं. न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक केल्यानंतर मी जो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बिटमार्क व्हिडिओ दिले सिम्पली इथे ऍड करून घ्यायचा आहे. व्हिडिओ ऍड झाल्यानंतर सिम्पली इथे आपल्याला इथे कोपऱ्यात क्लिक करून घ्यायचं. क्लिक केल्यानंतर व्हिडिओला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट झाल्यानंतर पुन्हा आपल्याला उजवीकडे स्क्रोल करून जे आहे आपल्याला हे जे सॉन्ग जे असेल ते मित्रांनो असं बरं इथे एक्स्ट्रावरती क्लिक करून हे सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे. तर मित्रांनो, सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर सिम्पली बॅक घेऊन फोटोला आपल्या व्हिडिओला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर तर असं बरं इथे आपल्याला बीट 2 येत असेल मित्रांनो, त्यानंतर बीट 2 आलेलं की आपल्याला इथे स्प्लाइट करून घ्यायचं. त्यानंतर असंच बरं आपल्याला पुढे जायचं. पुढे गेल्यानंतर पुन्हा आपल्याला बीट 3 आल्यावर स्प्लाइट करून घ्यायचं. त्यानंतर पुढे आपल्याला जायचं असं बरं पुन्हा आपल्याला इथे स्प्लाइट करून घ्यायचे. अशा प्रकारे मित्रांनो बीट जे असतील तुम्हाला स्प्लिट करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला स्प्लिट केल्यानंतर फर्स्ट लेअरला क्लिक करून आपल्याला उजवीकडे स्क्रोल करून आपल्याला रिप्लेसवरती जायचं. रिप्लेसवरती गेल्यानंतर तुमचा जो काही फोटो असेल त्याला सिम्पली इथे ॲड करून घ्यायचं. फोटो ॲड झाल्यानंतर 2 बोटाने झूम करून घ्यायचं. तर मित्रांनो, अशाच प्रकारे तुमचे जे काही फोटो असतील ते तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, फोटो सगळे ॲड झाल्यानंतर आपल्याला इथे 2 बोटांनी झूम करून घ्यायचे. झूम केल्यानंतर पुन्हा फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर कोंबोवरती जाऊन जे आहे ते आपल्याला इथे अशा प्रकारे इकडे उजवीकडे स्क्रोल करून जे आहे ते आपल्याला इथे स्लिप अँड स्लाइड 2 हा पिक भेटून जाईल. तो आपल्याला इथे सिम्पली ॲड करायचा. त्यानंतर पुढच्या फोटोवरती जायचं आहे. पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर स्लिप अँड स्लाइड 1 हा पिक ॲड करायचा. असं प्रकारे जे आहे ते आपल्याला ॲड करायचं. त्यानंतर पुढच्या फोटोवरती जायचे. पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर इथे आपल्याला बाउन्स 1 हा इफेक्ट ॲड करून घ्यायचे. त्यानंतर जे आहे ते त्याची ड्युरेशन मित्रांनो पूर्ण हायच करून घ्यायचे. त्यानंतर पुढच्या फोटोवरती जाऊन जे आहे तर आपल्याला इथे इन ॲनिमेशनवरती जायचं आणि इथून आपल्याला रॉक वर्टिकली हा इफेक्ट ॲड करून ह्याची ड्युरेशन 0.5 सेकंड ठेवायचे. त्यानंतर पुढच्या फोटोवरती जायचं. आता इथे आपल्याला रॉक फारी झाटली हा इफेक्ट ॲड करून ह्याची ड्युरेशन 0.5 सेकंड ठेवायचे. त्यानंतर पुढच्या फोटोवरती जायचं. कोंबोवरती गेल्यानंतर इथे स्वे आउट हा इफेक्ट ॲड करून ह्याची लेन मित्रांनो पूर्ण अशा प्रकारे इथे वाढवून घ्यायची. त्यानंतर पुढच्या फोटोवरती जायचे. पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हा इफेक्ट ॲड करून ह्याची लेन मित्रांनो 1.6 सेकंड ठेवायचे. त्यानंतर पुढच्या फोटोवरती जायचे. पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर आता आपल्या इथे डिस्टॉर्ट अँड स्ट्रेच हा इफेक्ट ॲड करायचे. त्यानंतर ह्याचे ड्युरेशन 2.4 सेकंड ठेवायचे. त्यानंतर पुढच्या फोटोवरती जाऊन इथे इन ॲनिमेशनवरती जायचं. इन ॲनिमेशनवरती गेल्यानंतर आता आपल्याला इथे जे आहे ते अशा प्रकारे इथे आपलं रॉक वर्टिकली हा इफेक्ट ॲड करून ह्याची ड्युरेशन 0.5 सेकंड ठेवायचे. त्यानंतर सिम्पली डन करून जे आहेत आपल्याला आता झूम आउट करून घ्यायचे. त्यानंतर मित्रांनो स्टार्टिंगला येऊन इफेक्टवरती क्लिक करायचे. इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून ट्रेंडिंगच्या कॅटेगरी जे आहे तुम्हाला हॅलो ब्लर हा इफेक्ट तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो. अशा प्रकारे इथे भेटल्यानंतर त्याला ॲड करून सिम्पली इथे डन करायचे. ह्याची ड्युरेशन मित्रांनो असं बरं 3 सेकंदपर्यंत ठेवून घ्यायचे. त्यानंतर जे आहे ते ॲडजस्टवरती क्लिक करायचे आणि इथून जे आहे ते ह्याची इन्स्टन्सिटी आपल्याला जे आहेत अशा प्रकारे 80 ठेवायचे आणि स्पीड जे असेल ते मित्रांनो आपल्याला जे आहे ते अशा प्रकारे ते 30 ठेवून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला डन जे आहे ते अशा प्रकारे पुढे जायचे. पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर आपल्याला इथे सिम्पली बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर ग्लोईंग लाईनच्या कॅटेगरीत जाऊन आपल्याला जे आहे ते खाली आपल्याला इथे 9 टाईल्स हा इफेक्ट ॲड करून डन करायचे. त्यानंतर जे आहे ते अशा प्रकारे ॲडजस्टवरती क्लिक करून त्याचे स्पीड जो असेल ते मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे 50 ठेवायचे आणि कलर जो असेल ते तुम्हाला मित्रांनो 90 ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथून डन करून घ्यायचे. पुन्हा ॲडजस्टवरती क्लिक करायची. साईज मित्रांनो आपल्याला 25 ठेवून घ्यायचे. करून जे आहे ते आपल्याला ह्याचे ड्युरेशन ह्या फोटो व्हिडिओ अशा प्रकारे ठेवायचे. त्यानंतर पुन्हा आपल्याला त्या फोटोच्या पैसे येऊन पुन्हा आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर स्प्लॅटच्या कॅटेगरी जाऊन मिरर 3 लेअर्स हा इफेक्ट ॲड करून घ्यायचे. त्यानंतर डन करून जे आहे ते ड्युरेशन मित्रांनो ह्या फोटो ठेवून इथून ॲडजस्टवरती क्लिक करायचे आणि फिल्टर पूर्ण शून्य करायचे. आणि वर्टिकल असेल ते तुम्हाला मित्रांनो तुमच्या फोटोनुसार अशा वेळी ते ॲडजस्ट करून घ्यायचे. त्यानंतर जे आहे ते अशा प्रकारे पुन्हा आपल्याला पुढच्या फोटोवरती जायचं. पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर
आपल्याला सिम्पली इथे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगच्या कॅटेगरीत जे आहे ते आपल्याला इथे स्प्लिट टिकर हा इफेक्ट ॲड करून डन करायचं आणि इथून ह्याचे ड्युरेशन मित्रांनो ह्या फोटोवर ठेवून डन करायचे. त्यानंतर पुन्हा आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरतीच क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला असं लवच्या कॅटेगरीत जाऊन इथे खाली आपल्याला मिनी रेनबो हा इफेक्ट ॲड करून तो डन करायचं. डन झाल्यानंतर ह्याची पण लेन्थ मित्रांनो ह्या फोटोवरच ठेवायचे. त्यानंतर शेवटला येऊन जे आहे ते आपल्याला पुन्हा आता बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर इथून जे आहे ते आपल्याला ट्रेंडिंगच्या कॅटेगरीत आपल्याला खाली डोपलिंगर हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. भेटून जाईल तो मित्रांनो. नाहीतर आपल्याला इथे क्लोनच्या कॅटेगरीत गेला तरी ते आपल्याला भेटून जाईल. तो इफेक्ट सिम्पली ॲड करून इथून डन करायचं. डन झाल्यानंतर अशा प्रकारे ॲडजस्टवरती क्लिक करायचे. इथून ह्याचा ट्विस्ट असेल तर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे 15 ठेवून घ्यायचे. त्यानंतर इथे ह्याची स्पीड असेल ते मित्रांनो आपल्याला 60 ठेवायचे. त्यानंतर जे आहे ह्याची इंटेन्सिटी आहे ती मित्रांनो आपल्याला 70 ठेवून घ्यायचे. डन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला त्या फोटोपाशी येऊन स्टार्टिंगला पुन्हा आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. त्यानंतर आपल्याला बटरफ्लायच्या कॅटेगरीत जाऊन आपल्याला जे आहे ते ड्रीम बटरफ्लाय हा इफेक्ट ॲड करून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली डन करून घ्यायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचे आणि इथून ह्याची काहीसुद्धा आपल्याला इथे छेडखानी करून घ्यायची नाही. त्यानंतर इथून डन करायचे. डन झाल्यानंतर सिम्पली आता हा व्हिडिओ आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.